स्कल्पचर असो, पेंटिंग असो, की डोळे खूप महत्वाचे असतात. तर डोळ्यामध्ये माणसाचे एक्सप्रेशन आल्या पाहिजे. एक्सप्रेशन हा प्राण आहे. मुक्त जगणं माणसाला हे नैसर्गिक असतं. अजूनही मला असं वाटतं कुठे जाऊन राहायला आवडेल तर मला सेवाग्रामला जाऊन राहायला आवडेल. आर्ट स्कूल कसं असतं हे माहिती नाही, तिथं काय शिकवतात हे माहिती नाही. मला नोकरीच्या ऑफरही आल्या, पण मग मी त्या घेतल्या नाहीत. त्या सरांनी सांगितलं की तुझं काम नाही होणार. मला असं वाटायचं की त्याच्यात जीव ओतल्याशिवाय, जिवंत झाल्याशिवाय बरोबर कोणाला समोरच्याला आवडणारच. शिल्पकला जरी करायची असली तरी त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम त्याचं ड्रॉइंग आलं पाहिजे. आपल्याकडे जिवंत माणसाचे पुतळेच करू. शिल्पकला हा स्वतंत्र असा विषय आहे की ज्याला भाषा, लिपी याची काही गरज नाही. शिल्पाची स्वतंत्र भाषा आहे. बरोबर. नमस्कार. गोष्ट असामान्यांची च्या या विशेष भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अरुणाताई, आपलंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रात असं नाही तर आपण देशभरातल्या कलावंतांबद्दल बोलतो. त्या वेळेस कलाकार समजा जर का पुरुष असेल तर आपण चित्रकार असं म्हणतो. समजा जर का महिला कलावंत असेल तर आपण तिच्याबद्दल चित्रकर्ती असं म्हणतो. परंतु शिल्पकारांच्या संदर्भात आपण ज्या वेळेला संवाद साधतो त्यावेळेला आपण शिल्पकर्ती असं कधीच म्हणत नाही. त्याचं कारण मुळातच आपल्याकडे महिला शिल्पकारांची परंपरा जी आहे ती अतिशय कमी आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला शिल्पकार आपल्याकडे आहेत. आणि हा जो शब्दप्रयोग आहे, आपली भाषा जी आहे ती आपल्याला नेहमी आपल्या संस्कृतीचा आरसा दाखवण्याचं काम करत असते. तर आपल्याला हे लक्षात येईल यामुळे की शब्दप्रयोगच नसल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की महिला शिल्पकारांची संख्या ही आपल्याकडे तुलनेने अतिशय कमी आहे. ज्या अतिशय कमी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या अशा ज्या महिला शिल्पकार आहेत त्याच्यामध्ये अरुणाताईंचा समावेश होतो. अरुणाताई या फक्त भारतातल्याच नाही तर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अशा महिला शिल्पकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आज अरुणाताईंचं वय 72 आहे. अरुणाताईंच्या संदर्भातली एक खूप महत्वाची गोष्ट अशी की त्यांचं बालपण जे आहे ते गांधीजींच्या सहवासात गेलंय असं आपण म्हणू शकतो. अरुणाजींच्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचं सुरुवातीच्या काळातलं जे शिक्षण आहे ते वर्ध्याला झालेलं आहे गांधीजींच्या नई तालिमीमध्ये. ही जी गांधीजींची नई तालीम आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे सहाध्यायी विद्यार्थी होते त्याच्यामध्ये खासदार विनय सहस्त्रबुद्धे जे आत्ताचे खासदार आहेत त्यांचा समावेश होतो आणि डॉक्टर अभय बंग हे देखील तिथेच होते. तर अरुणाताई, पहिला प्रश्न असा आहे की गांधीजींच्या नई तालीममध्ये तुमचं शिक्षण झालं. आपण असं म्हणतो की आपला जो घडणीचा काळ असतो तो काळ तुमच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकतो. तो कालखंड त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा आणि त्याचा हा जो तुमचा कला प्रवास आहे याच्यावर काही परिणाम झाला का हे समजून घ्यायला आम्हाला आवडेल. गांधीजींचा एक इंग्रजी शिक्षणावरती त्यांचा विरोध होता की आपला देश हा आपल्या संस्कृतीत जी काही कला शिक्षण परंपरा आहे त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. आणि रवींद्रनाथ टागोरांचा ह्याला खूप मोठा पाठिंबा होता. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये शिकलेले असे बरेच जण तिथं पाठवले. कोणी शिक्षण तज्ज्ञ होते, कोणी कलाकार होते वगैरे. इव्हन आश्रमाची उभारणी सुद्धा कालनबाग नावाचे आर्किटेक्ट होते, ते परदेशी होते. ते टॉलस्टॉय फॉर्म पासून त्यांच्या बरोबर होते. मग तिथला टॉलस्टॉय फॉर्म झाला, मग साबरमती आश्रम झाला आणि मग गांधीजींनी कायमचं हे केंद्र निवडलं की वर्ध्याजवळ आपल्याला जायचं. जमनालाल बजाज यांनी त्यांना खूप मोठा पाठिंबा दिला. तर तिथं जरी त्या आर्किटेक्ट जर्मन वगैरे असे कोणी होते तरी त्यांनी सांगितलं की इथे लोक ज्या पद्धतीने जगतात तर त्याच पद्धतीने मला आश्रमाची उभारणी पाहिजे. बापू कुटी ही वेगळी आणि बा कुटी ही वेगळी, दोघं स्वतंत्र राहत होते. दिवसभर बापूजींच्या बरोबर राहायच्या, सेवा करायच्या किंवा त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम करायच्या. या सगळ्या याच्यामध्ये शांतिनिकेतनची पद्धत आहे. आमची शाळा तशीच होती, अर्ध्या भिंतीवर छप्पर, बाकी काही नाही. सगळे विषय वर्गात शिकवलेच जायचे नाहीत. फार तर इंग्रजी वगैरे असा विषय वर्गात शिकवला जायचा आणि बाकी सगळे आज काय मधुमक्खी विषय असेल तर आमचे सर आम्हाला डायरेक्ट झाडाखाली घेऊन जायचे. तिथून एक मधमाशीच्या पोळ्यातली राणी माशी असते ती काढायचे. त्यांना खूप दाढी होती तर त्याच्यावर ठेवायचे आणि सगळं दाढीवर मोहोळ जमायचं. अभयची अशी गोष्ट झालेली आहे की तो म्हटलं मी काढतो राणी माशी. त्यांनी गेला राणी माशी काढली, त्याला काही दाढी सगळे मोबाईल त्याच्यामध्ये जमलं. खूप चावल्या भाषा, वरून तो झाडावरनं खाली पडला असं. पण एकूण काय की मुक्त जगणं माणसाला हे नैसर्गिक असतं. हे तिथं म्हणजे अजूनही मला असं वाटतं कुठे जाऊन राहायला आवडेल तर मला सेवाग्रामला जाऊन राहायला आवडेल.
आज गांधीजींच्या परिवारापैकी तिथं कुणी नाही, आश्रम आहे, त्या पद्धतीने तिथलं एकादश व्रत पाळणारे आहेत. तुमची कला प्रवासाची सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्ही एक भरपूर थोडं स्केचिंग असं केलंय. की घरामध्ये वातावरण तसं कोणी कलाकार वगैरे नव्हतं, पण आमच्याकडे साधनाचे अंक येत राहायचे, यदू नसतात त्यांच्या. बरोबर. तर त्यांची दरवर्षी कुमार दिवाळी अंक वेगळा असतो. बरोबर. आणि त्याच्यात चित्रकला स्पर्धा हा. असायच्या. तर त्याच्यात मला एक दिवाळी अंक आणि 2 रुपये असं बक्षीस मिळालं. तर ते बरं. पहिलं बक्षीस. नंतर कधी भाग मी घेतला नाही. हा. पण मॅट्रिकच्या वर्षी 11वी मॅट्रिक त्यावेळेस, हा. तर तेव्हा मला बोर्डाचं प्राइज मिळालं. बरं, आता बोर्डाचं प्राइज मिळालं तर त्याची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे मी किंमत नाही म्हणत, व्हॅल्यू काय आहे हेही कळायचं हा. नव्हतं. तिथं आर्ट स्कूल होतं नाशिकला, तिथे ऍडमिशन घेतली आणि ते बक्षीस नसतं मिळालं तरी मी ते करणारच होते. मला ते करायचंच होतं. चित्र काढणे आणि वाचन या 2 गोष्टी अशा हृदयात आहेत. चित्र तरी काढायचं आणि वाचायचं. आर्ट स्कूल कसं असतं हे माहिती नाही, तिथं काय शिकवतात हे माहिती नाही, पण आनंद खूप मिळाला. तिथं गेल्यावर सर जे सिन्सिअरली सांगायचे ते आम्ही करायचो. जे नोकरी करायचे असे 11 वाजता यायचं, 12 वाजता जायचं, त्यांचं काहीच काम नाही. मला नोकरीच्या ऑफरही आल्या, पण मग मी त्या घेतल्या नाही. तर त्या सरांनी सांगितलं की तुझं काम नाही होणार, तुला काम करायला आवडतं. मी कॉलेजमधून सुटल्यावर 3 वाजताच्या नंतर घरी आल्यानंतर थोडंसं खायचं आणि पुन्हा कामाला बसायचं. भरपूर काम करायचं. बरं, हे करायचं म्हणजे पुढे काय करायचं हे काही कळतही नव्हतं. पण आता कॉलेजला आहे तर कॉलेजला जे काय सांगितलेलं असतं आणि सगळ्यांसाठी एक दिवसाला एक पोर्ट्रेट असं असेल. बरोबर. माझी 2 पैसे, एक सकाळच्या ह्याच्यात, एक दुपारच्या ह्याच्यात. आणि मग मटेरियल पुरायचं नाही, परिस्थिती तशी नव्हती. मग पुढे मागे डावीकडे उजवीकडे सगळीकडे काम करायचं. जिथे मिळेल तिथे कॅनव्हास वापरायचा. आणि आम्हाला स्केचिंगचा एक पार्ट होता की तुम्ही आता दिसतंय तसं पटकन असं ड्रॉ करायचं. तर ती 200 पानी वही माझी 3-4 दिवस कशी बशी पुरवायची. मग रद्दी पेपरचे ते कोरे पानं असतात, ते विकत आणायला सुरुवात केली. मग त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे झाले, मागून ते स्टॅपल करायचे. पुढे पोर्ट्रेट, असे जे काय आधी पेन्सिलनी, नंतर वॉटर कलरनी, नंतर ऑइल कलरनी, असे सगळे सुरू झाले. मला असं वाटतं की हल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे कला क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, त्यांनी हे खूप महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. कला महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना असं विचारलं जातं की तुमचं काम दाखवा, तर त्यावेळेला ते असाइनमेंट्स आणून दाखवतात आणि असाइनमेंट्सच्या पलीकडे त्यांचं कामच झालेलं नसतं. तर अरुणाताईंच्या संदर्भात मात्र आपल्याला असं दिसत नाही. त्यांनीच अगदी आत्ता सांगितलं आपल्याला की फक्त असाइनमेंट नाही, तर असाइनमेंटच्या पेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी भरपूर काम केलंय. तर मला असं वाटतं की आज त्या एक प्रथितयश कलाकार म्हणून जे आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या मागे त्या घडणीच्या कालखंडातली ती जी मेहनत आहे ती देखील सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तर अरुणाताई, मला हे सांगा की गर्गे सरांशी संबंध कसा आला, म्हणजे मदन गर्गे यांच्याशी संबंध कसा आला? मैत्रिणीला ते काय आर्ट टीचर कोर्स असतो, त्यावेळी ड्रॉइंग टीचर, तर त्याला एक विषय असायचा की मॉडेलिंग, आणि एक 5-7 इंचाची एक सिंगल फिगर काहीतरी 1.5 तास 1 तास अशा वेळात करायची. ती म्हटली तू येशील का माझ्याकडे, तिथं गर्गे म्हणून आहेत त्यांच्या स्टुडिओत आपल्याला जायचं. आम्ही गेलो. ते काय म्हटले इतक्यात माझ्याकडे काही माती बिती काही नाही, अक्षतृतीयेला या, आता तेव्हा परीक्षा जवळ येईल, काय शिकवणार, पण तिने लक्षात ठेवलं. आम्ही गेलो. ती जे काम करायची तसंच मी करायची, आपण कुठेतरी सुरुवात करायची. बरं, त्या मैत्रिणीबरोबर गेले, तिच्या परीक्षेपुरतं ती शिकली आणि यांनी मला काही काही कामं सांगायला सुरुवात केली. मला ते आवडायला लागलं. सुरुवातीला काही शिल्पकृतींचं रंगकामही सांगितलं होतं करायला, असाही एक मी उल्लेख वाचला होता. गणपती उत्सव जसा जवळ आला तर त्याच्यामध्ये ती मातीचीच मॉडेल असायची आणि मातीच्या मॉडेलला रिअलिस्टिक कलर स्कीम करायची आणि कपडे खरे घालायचे, अशी काहीतरी गंमतशीर हे केली होती त्याच्यामध्ये. मग तो स्किन कलर, मग ते कुठल्या कल्चरचं काम आहे, साधे सनईवाले ते असे आहेत किंवा नऊवारी नेसलेली बाई आहे, मग त्या सगळ्या सीन मध्ये त्यांना व्यवस्थित कलर स्कीम डोक्यात तयार करायची. तसं तसं ते करत जायचं. आणि कुठल्याही स्कल्पचरमध्ये, म्हणजे ते स्कल्पचर असो पेंटिंग असो, की डोळे खूप महत्वाचे असतात. बरोबर. तर डोळ्यामध्ये माणसाच्या एक्सप्रेशन आल्या पाहिजे. एक्सप्रेशन हा प्राण आहे. कसं म्हटलं जातं की कंपोजिशन म्हणजे रचना ही प्राण आहे, पण मला असं वाटायचं की त्याच्यात जीव ओतल्याशिवाय, जिवंत झाल्याशिवाय कोणाला समोरच्याला आवडणारच. बरं, काम आपण समोरच्यासाठी करतो का,
हम्म. तर असंही नसतं, काम आपण आपल्यासाठीच करत असतो. बरोबर. आता इथं आलेले लोक म्हणतात काय जिवंत काम आहे हा. वगैरे, म्हणजे त्यांना ते काय केलंय जिवंत होण्यासाठी हे कळत नाही. बरोबर. पण काहीतरी असं आहे पण की तो इतर जिवंत भाव कामांपेक्षा त्यातला जो आहे तो जाणवतो भाव त्यांना. घातला पाहिजे. मला असं सांगा की तुम्ही म्हणजे सुरुवात तुमची सगळी स्केचिंग, रेखाटन या सगळ्या याच्यामधनं झाली, हा. चित्रकला हा विषय होता, हो. पण मग त्याच्यानंतर तुम्ही शिल्पकलेकडे कशा काय वळलात? तिथं काय झालं, त्यांनी मला कामं सांगायला सुरुवात केली, मी करत राहिले. मग त्यांनी मला स्टायपेंड देतो म्हणून पाकिट दिलं, मी मला स्टायपेंड वगैरे काही नको, हा. मला हे शिकायची इच्छा आहे म्हणून मी थांबते हा. इथं असं. पण नाशिकला आम्ही अशी सुरुवात केली की सामाजिक विषय सुरू केली हम्म. किंवा असं हे सगळं प्रेझेंट करायचं हा. वेगळं, आणि बरोबर. त्याच्यात गणपती बसवायचा. बरोबर. लोकांना ते खूप आवडत गेलं, हा. तशाच प्रकारची कामं यायला लागली. हा. मग खूप मजा पण यायला हा. लागली. 40 म्हणजे तुम्ही 40 आपसूक काम करता करता शिल्पकलेकडे हो वळलात. हो. आज आता आपण पाहतोय की हा. म्हणजे अगदी भारतातही आपल्या शिल्पकृती आहेत हा. आणि भारताच्या बाहेर देखील म्हणजे अमेरिकेत रिव्हर साईडला शिल्पकृती वगैरे आहेत. तर कलाकार म्हणून तुम्ही या दोन माध्यमांकडे कसं पाहता? म्हणजे चित्रकला एका बाजूला आहे, रेखाटन एका बाजूला आहेत हा. आणि एका बाजूला शिल्पकृती आहेत, माध्यम पूर्ण वेगळं आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहता? महत्वाचं असं मला सांगायला लागतं की शिल्पकला जरी करायची असली तरी त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम त्याचं ड्रॉइंग आलं पाहिजे. रिअलिस्टिक ड्रॉइंगची मला खूप आवड होती, तेच आवडायचं. हा. म्हणजे अगदी लोकांना बनारसचे घाट करतात की आम्ही बनारसला गेलो याची ती आयडेंटिटी, बरोबर. तिथे जाऊन मी तसं काही केलं नाही, पुन्हा फिगरच करत राहिले. 3D करायचं म्हटलं की ती एक रेष जी असते, हा. तुम्ही स्केचिंग करताय असे हे आहे, बरोबर, तर ती रेष 360 अंश फिरते. बरोबर. त्यावेळेला ते 3D तयार होतं. हा. म्हणजे म्हटलं वर्तुळ तर झालं, पूर्ण वर्तुळ झालं त्याचं. 360 अंश असतात एका वर्तुळात. तर मला ते 360 अंश माहिती असायचे, भरपूर स्केचिंग केलेलं असल्यामुळे, की आता ही मोठी फिगर लागली, आर्मेचर त्याच्यातलं करायचंय. तर एकीकडे माप काढलेली असायची, पण मी सांगायची चला आता इथं हे असं लावा असं लावा असं लावा, हे म्हणजे नाही ते माप बघ काढलेली असते, तुम्ही माप बघा, पण मी सांगते ते चूक आहे का बरोबर आहे तुम्ही ठरवा. त्या नजरेच्या अंदाजामध्ये, बरोबर, जर मी 10 इंच सांगितलं तिथे 10 इंच बरोबर भरलेले असायचे. बरोबर. तर हे जे नजरेची करेक्टनेस पर्यंत जाण्याची जी म्हणजे नजर तयार असणं, अगदी, तर तिथपर्यंत मला सहजी जाता यायचं. आता यांच्याबरोबर काय आम्ही दोघं म्हणून अजून लोकांना प्रश्न पडतो की तुम्ही एक सब्जेक्ट आहे, एक थीम आहे, तर ते बरोबर काम तुम्ही कसं केलं. तर शेवटी कायम लिडरशिप मी यांच्याकडे दिली. हे यांची अँबिशन होती, माझं काही तसं नव्हतं. मला काम करायचा आनंद भरपूर मिळतो याच्यातच मला आनंद असायचा. आणि मग थीम केली यांनी की समजा हे गांधींचे केलं आणि आता स्टोरी टेलिंग असं काही करायचं, त्या डिटेल करण्यात मला आनंद. बरोबर. रात्री विचार करून ठेवायचा उद्या आपल्याला काय करायचं. एक तर स्केच करताच तो विचार झालेला असायचा, पण मला प्रॅक्टिकली जेव्हा करताना काय करायचंय ते माझं रात्री पक्क डोक्यात ठरून गेलं की उद्या आपल्याला हे करायचं, हे करायचं, हे करायचं. तेवढं जण करायचं फक्त शिल्लक राहिलेलं असायचं. असा तो आनंदाचाच भाग होता. बरं, कामाचं जे काही कमर्शियल हिशोब असतील ती सगळी जबाबदारी यांची होती. बरोबर. त्याच्यामुळे मी पैशासाठी काय करते असं सुद्धा मला कधी काही वाटलं. बरोबर. तुम्ही या सर्व याच्यामध्ये वेगवेगळी माध्यमं हाताळली, म्हणजे माती काम केलेलं आहे, त्याच्यानंतर फायबर मधलं काम आहे, ब्रॉन्झ मधलं काम आहे. तर या माध्यमांच्या गुणवैशिष्ट्यांविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं सर्वात आवडतं माध्यम कोणतं? अर्थात कुठलंही काम करायचं असलं ना तरी बेसिक माती काम करून त्याचं एक पॅटर्न फिक्स करून ठेवायला लागतं. बरोबर. आणि ते बघून मार्बलचं जरी करायचं असलं तरी त्या पॅटर्न वरनं मग तुम्ही माप घेऊन किंवा तुमच्या जे काय कुवत असेल त्याच्याप्रमाणे ते तुम्ही त्याच्यावर मार्बलवर कार्व करू शकता. आता हे मला इतरांच्या बद्दल खूप बोलायचंच नाही, पण जयपूरला गेलं माप बरोबर भरतात, पण ती व्यक्ती ती वाटत नाही. बरोबर. तर ते काय करतात, एक आपण धरू काड्यापेटी अशी, तर काड्यापेटीची ही माप सगळी जमतात. बरोबर. पण ते वाटत नाहीये. का वाटत नाही, तर तो असा जो फिक्स आहे तो दाबला की असाही होतो, बरोबर, असाही होतो. आतली माप बदलली इथे सगळं. याच्यासाठी आर्मेचरचं महत्व आहे. बरोबर. की तुम्हाला करेक्ट आर्मेचर समजलं तरच तुम्ही ते पुढचं काम जे आहे त्याच्यावर तुम्ही अॅनाटॉमी बसवता. बरोबर. आणि अॅनाटॉमी कसं असतं की आता एक चेहऱ्याच्या 7.5 पट पूर्ण फिगर असते. प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. कोणाचा टोर्सो मोठा असतो,
हो कोणाचे पायच उंच असतात. बरोबर तर ते हिशोब त्या व्यक्तीला किती तुम्हाला बघायला मिळतंय फोटोग्राफ हा. किंवा ती व्यक्ती असताना तुम्ही बघितलंय, हा. तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये आपोआप उतरत जात. जर तुम्ही याच्याप्रमाणे केलं तर ते वाटत नाही, ते हिशोबासाठी हिशोब. ती व्यक्ती जर बघितलेली असली तर वेल अँड गुड, पण आपल्याकडे जिवंत माणसाचे पुतळेच करत नाही, त्याच्यामुळे फोटोचा आधार घ्यावा. बरोबर. मग ते फोटो तुम्हाला पूर्ण सगळ्या प्रोफाईल मध्ये किती मिळतात, काही वेळा मिळतही नाही. बरोबर. पण आता हे वारणानगरचं हेच आहेत तात्यासाहेब कोरे, तर त्यांना आम्ही जिवंत पाहिलं होतं अंतरावरूनच की ते कारमध्ये बसत होते. पण त्यावेळी ते स्ट्रक्चर लक्षात आलं की असं असं आहे. आज यांना जर बघितलं बॅकसाईडनी तर आता इथं किती लोक आम्ही वारणामध्ये याच्या वेळेला इथं रांगोळी काढली, अमकं केलं डमकं केलं, ह्या आठवणी सांगतात. किंवा इथं पहिल्यांदा गरीब शेतकरी दाखवलेला आहे. त्यांनी धरणाची कल्पना आणली की सगळे मिळून इथं धरण करू, आणि त्यानंतर झालेले सगळे बदल तुम्हाला एकाच शिल्पकृतीमध्ये पाहायला मिळतात. शेती करणारे शेतकरी झाले, मग त्याच्या पुढे कारखानदारी आली. बरोबर. असं एक फुलफिल 80 गावं त्यांच्या याच्यात सामील, आणि तिथे दारिद्र्य रेषेखाली एकही माणूस. आम्हाला फक्त त्यांचा एक 9 फुटाचा पुतळा करायला बोलवलं होतं, आणि त्यांच्या मिटिंगा होत होतं तोपर्यंत हे वारणानगर बघून आलो. हे सगळं त्याच्यात नाही उतरलं तर ते अपूर्ण आहे. बरोबर. आणि त्यांनाही ती कन्सेप्ट आवडली. आपण आता शिल्पकृतीबद्दल बोलतोय, आणि तुमचं वेगळेपण एक महिला म्हणून जे आहे, म्हणजे महिला शिल्पकार अशी काही कुणी वेगळी नसते. म्हणजे पुरुष शिल्पकार असतो, त्याच्यामध्ये पुरुष किंवा महिला असा भेद नाही. पण वस्तुस्थिती मात्र आपल्याला अशी बघायला मिळते की महिला शिल्पकृतीकडे किंवा शिल्पकलेकडे फार कमी वळतात. तर त्याचं काही असं काही वेगळं कारण आहे का? की ज्याची त्याची एक तर पॅशन कमी पडते, आणि दुसरं शिल्पकलेला तो स्टुडिओ असावा लागतो. बरोबर. आणि ती कमीत कमी जागा, तिथे येणारा प्रॉपर लाईट, या गोष्टींची अवेलेबिलिटी कसं असतं की माणसाची जेवढी पॅशन असते तेवढं त्याला मिळत जातं. बरोबर. आपोआप नाही मिळत, कष्टपूर्वक मिळवावंच लागतं. बरोबर. पण सगळ्यांची फॅमिली बॅकग्राऊंड तशी नसते. दुसरं असं की झालं लग्नापुरतं झालं, आणि नंतर आराम करायची सवय लागते. आराम म्हणजे तो आराम नसतो, पण याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही. बरोबर. की आपणही काम करू, आपलं हे स्वप्न होतं. बरोबर. किती जणांना स्वप्न पडतात मला माहिती. बरोबर. मला मात्र ते जागते सोते भेटतात तसं संबंध वेळ हे कामाचं डोक्यात असायचं. बरोबर. आणि हे आपण सोडून काही करू. आजही मला माझ्या मुलांनी सांगितलेलं आहे की आताही तुला जे हवं ते कर, या कमर्शियल कामांकडे बघू नको. पण 2-3 दिवस येते, ठीक आहे, मला घरी. पण असं वाटतंय म्हणजे आता आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे एकदम असामान्य वेगळ्या महिला शिल्पकार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. तुम्हाला आता काय वाटते, म्हणजे शिल्पकला जी आहे ती अशीच पुढे सुरू राहणार आहे आता, का तुम्ही तुमची जी मूळ आवड आहे चित्रकला, स्केचिंग, नाही, मी तिकडे परत, आणि त्याचा फायदा पुन्हा स्टुडिओलाच होणार आहे. बरोबर. बरोबर. कारण तुम्ही म्हणालात त्यामुळे आता कोणीही, म्हणजे आज शिल्पकलेकडे तसं नाही कॉलेजमध्ये की तुम्ही ड्रॉइंग करा कंपल्सरी आणि मग मॉडेलिंग कडे जा. मी म्हणते चित्रकला करणाऱ्यांनाही थोडंसं 1 वर्ष त्यांनी मॉडेलिंग करायला पाहिजे. बरोबर. आणि ह्यांना सुद्धा ते करायला पाहिजे, कारण हे मूळ एकच स्रोत आहे निर्मितीचा. बरोबर. तर त्याच्यात असे कप्पे पाडून तुम्ही त्यांना अधू करता. बरोबर. बरोबर. असं करू नका, थोडंसं फ्री ठेवा. मध्यंतरी एकदा असं म्हणाला होतात की शिल्पकला ही कालकुपी सारखी आहे. तर ते जरा थोडंसं तुम्ही सविस्तर सांगा. शिल्पकला हा स्वतंत्र असा विषय आहे की ज्याला भाषा, लिपी याची काही गरज नाही. शिल्पाची स्वतंत्र भाषा आहे स्वतः. बरोबर. की असं म्हणून 5000 वर्ष गेली, त्यांना शिवाजी महाराज माहिती नाही, तुकाराम महाराज माहिती नाही, पण हे शिल्प बघितलं की हा कोणीतरी राजा आहे, आणि हा त्याचा आणि गुरु आहे की तो ज्याच्यापेक्षा मोठा. बरोबर. कदाचित त्याचे विचार मोठे असतील म्हणून त्यांना मोठं मानलं गेलं, ते वयानेही मोठे. बरोबर. तर त्याच्यामध्ये तो कालखंड उभा राहतो. बरोबर. एखादी घटना, एखादा प्रसंग, हे सगळं याच्यात उभं करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिल्पकृतीमध्ये तो क्षण बंदिस्त झालेला असतो किंवा गोठलेला असतो, आणि म्हणून तुम्ही त्याला कालकुपी असं म्हणतात. म्हणजे अगदी 500 वर्षानंतर पण एखाद्याने ती कलाकृती बघितली, 5000 वर्षानंतर देखील बघितली, तर त्याला तेच भाव जाणवणार जे त्यावेळेला त्या शिल्पकाराने जीव ओतून केलेला आहे. करायची गरज नाहीये, समजायची, इतिहास समजायची काही गरज नाहीये. बरोबर. शिल्प समजून घ्यायला तुम्ही फक्त इथून बघा आणि तुम्हाला कळत राहील. बरोबर. आता गांधीजींच्या भोवतालचा माहोल जो आहे बरोबर, तो बराचसा विरोधी होता, तरी ते शांतपणे त्याच्यातूनही बरोबर उभे राहिले, विषय घेऊन ते पुढे चालवत. बरोबर
बरोबर. जगामध्ये लोकांना आईन्स्टाईननी म्हटलेलं की असा कोणी माणूस होऊन गेला याच्यावर कालखंडाने कोणी हे पण करणार, विश्वास ठेवणार. बरोबर. पण ते बरोबर. त्यांच्यासाठी काही महत्वाचं नव्हतं की कोणी बरोबर. काय म्हटलं, कोणी काय नाही म्हटलं. सुरुवातीला ते इंग्रजांना पाठिंबा देत राहिले की आम्हाला तुम्ही स्वातंत्र्य द्या. नंतर एक वेळ अशी की चले जाओ. बरोबर. आत्ताची जी तरुण पिढी आहे खूप वेगवेगळ्या व्यापांमध्ये आहे. संयमाच्या बाबतीत बरंच काही गाठायचं आहे. कारण कलेच्या बद्दल आपण बोलतो त्यावेळेला एक थोडासा संयम पण तुमच्या अंगी असावा लागतो. तर तुम्हाला काय वाटतं की या तरुण पिढीने या कलेकडे काय आणि कसं पाहिलं पाहिजे? एक तर हा मूळ मुद्दा असा आहे की पाहिलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे हे थोडं कंपल्सरी. पण माणसाचा आतला जो प्रवास असतो तो जर वाहता असेल तर तो बरोबर जिथं जायचं तिथे जातो. म्हणजे पाण्याचा प्रवाह वेगळे वेगळे मार्ग करून म्हणजे अगदी अडथळा आला तरी तो त्याला वळसा घालून परत पुढे निघून जातो. आणि तो जर वाहता नाही आलं त्याला त्याचं डबकं होतं. बरोबर. बरोबर. तर हे ज्याचं ते ठरवायचं की आपल्याला इथंच थांबायचंय का, बरोबर, की पुढे जायचंय. मित्र, मला असं वाटतं की आपण आज गोष्ट असामान्यांची मध्ये अरुणाताईंचा प्रवास समजून घेतला. वय वर्ष 72 आहे. जगभरात नोंद घेतली जावी अशा अतिशय महत्वाच्या शिल्पकार ते आहेत. आणि सर्वात शेवटी त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की तुमचा प्रवास हा वाहत्या पाण्यासारखा असायला पाहिजे. तो जर का नसेल तर मग तुमचं डबकं होतं. आपल्याला आपला प्रवास हा जर का असामान्यांच्या दिशेने करायचा असेल तर त्यांनी सांगितलेला मुद्दा हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. तो म्हणजे आपला प्रवास हा वाहत्या पाण्यासारखा असायला हवा. मला असं वाटतं की आज आपण इथेच थांबूयात या खूप चांगल्या मुद्द्याच्या जवळ. यापूर्वीचे गोष्ट असामान्यांचीचे सर्व भाग आपण अवश्य पहा. फक्त पाहू नका तर लाईक करा, शेअर करा आणि लोकसत्ता लाईव्ह YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.